कोण होतीस तू, काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सगळेजण लग्नासाठी तयार असतात बघा प्रेक्षक हो, आणि लग्नाचे कपडे घातलेले असतात आणि आता लग्नाचाच दिवस असतो हा. तर आता इथे कावेरी समोर सत्य आलेलं असतं अमृताचं. तर आता कावेरी जोरात कानाखाली वाजवते अमृताच्या आणि म्हणते, कावेरीमुळे आज तुझं सत्य सर्वांसमोर आलेलं आहे असं म्हणतात. सुलक्षणा अमृताला बघा प्रेक्षक हो, आणि चालती हो ह्या घरातून असं म्हणतात सुलक्षणा अमृताला. जाईन पण कावेरीचा पर्दाफाश करून असं म्हणते आता अमृता. तर आता इथे अमृताने खऱ्या काऊचे आणि उदयचे लग्नाचे फोटोज आणलेले असतात बघा प्रेक्षक, आणि या प्रोजेक्टरवर आता ती सगळ्यांना दाखवत असते. आणि आता उदयचं आणि त्या काऊचं म्हणजेच कावेरीच्या मैत्रिणीचं लग्न झालेलं असतं ना, ते सगळे फोटोज असतात अमृताकडे, आणि आता ती प्रोजेक्टरवर दाखवत असते आणि उदयला पण शॉक बसतो. ही कावेरी उदयची बायको नाहीच आहे असं म्हणते आता अमृता. आणि आता सुलक्षणाला एकदमच धक्का बसतो हे काय म्हणून. तर आता इथे कावेरी म्हणते, मा तुम्हाला हे सगळं खरं मी सांगणारच होते, बाबांना सगळं माहिती आहे असं म्हणते आता कावेरी. आणि आता कावेरी जाते यशच्या बाबांना आणायला. तर आता जाते तेव्हा काळोख असतो एका खोलीमध्ये, आणि त्या खोलीला बांबूने बंद केलेली असते ती खोली. तर आता कावेरी तो बांबू हातात घेते. तेवढ्यातच आता लाईट पेटतात आणि बघते ती की यशच्या बाबांना कुणीतरी मारलेलं असतं आणि ते रक्तात पडलेले असतात आणि बेशुद्ध अवस्थेत असतात ते. तर आता सुलक्षणा येते आणि आता ती कावेरीच्या कानाखाली मारते, स्वतःचं सत्य लपवण्यासाठी. माझ्या नवऱ्याला मारलंस असं म्हणते आता सुलक्षणा. आणि आता ती कावेरीला खुणी आहे ही असं म्हणून ढकलते आता पोलिसांकडे. तर आता यश येतो आणि म्हणतो, कावेरी निर्दोष आहे मा, त्या कोण आणि काय आहेत हे मला माहिती आहे आणि मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही असं म्हणतो आता यश. तर 22 ते 25 सप्टेंबर रोजी हे दाखवलं जाईल बघा प्रेक्षक एपिसोडमध्ये. आणि हा प्रोमो आला आहे, आणि हा प्रोमो आता खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ह्या प्रोमोप्रमाणे अमृता आणि यशचं मात्र लग्न होत नाही, आणि अमृताचं सत्य सर्वांसमोर येतं, आणि सुलक्षणा तिचं आणि यशचं लग्न मोडते. पण कावेरीचं सत्य आणते समोर अमृता ऐन वेळी. आणि आता कावेरीवर अमृताने मारलेलं असतं खरं तर यशच्या बाबांना, पण कावेरीवर तो आळ घालून आता सुलक्षणा कावेरीच्या कानाखाली वाजवते. आणि आता सुलक्षणा जी अर्ध्या कानाची असते, म्हणजे जिला काही कळतच नाही, ती अर्ध सत्य ऐकून कावेरीवर तो दोष लादते आणि तिला घराबाहेर काढते आणि खुणी ही म्हणते आणि पोलिसांच्या ताब्यात देते. तेवढ्यातच यश येतो आणि आता तो यश म्हणतो की मला माहित आहे त्या कोण आहेत आणि कशा आहेत, आणि त्या हे सगळं करूच शकत नाहीत असं म्हणतो, आणि मी त्यांची शेवटपर्यंत साथ देणार आहे असं म्हणतो आता यश. आणि आता सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण आता यश कावेरीची बाजू घेत असतो आणि तिची साथ देत असतो. त्यामुळे प्रेक्षक हो, लग्न तर काय होत नाही अमृताचं आणि यशचं, मात्र कावेरीलाही घराबाहेर काढलेलं आहे. आणि हे सत्य सुद्धा समोर आलेलं आहे की कावेरी ही खरी बायको नसतेच उदयची म्हणून. त्यामुळे आता उदय आणि कावेरीचं सुद्धा लग्न होत नाही, आणि आता उदयचं काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मात्र एक गोष्ट मात्र खरी आहे की आता यश आणि कावेरीचं लग्न होईल पुढे जाऊन, पण आता कावेरीला पोलिस आपल्या ताब्यामध्ये घेतात का हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता पोलीस इथे आलेले असतात आणि सुलक्षणाने तिला खुनी म्हटलेलं असतं, तर त्यामुळे आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता यश कावेरीची साथ देतो आणि तो म्हणतो की मी त्यांच्या बाजूनी आहे. तर आता यश काय करतो कावेरीसाठी हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे, आणि पुढे जाऊन काय काय गोष्टी होणार आहेत हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण 22 ते 25 सप्टेंबर रोजी जे काय होणार आहे ते खूप खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि हा प्रोमो खूपच एक्साइटिंग आहे. तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो? इंटरेस्टिंग वाटला की कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला त्याचा फीडबॅक नक्की द्या. आणि तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि नवीन काय काय तुम्हाला फीडबॅक द्यायचे असतील तर तेही द्या. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला कोण होतीस तू, काय झालीस तू सिरियल कसं वाटतं तेही आम्हाला कळवा. तर आता मेन गोष्ट म्हणजे या प्रोमोची हीच आहे की आता हे लग्न बघा प्रेक्षक हो, उद्या होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे, आणि उद्या 17 तारीख असूनही 17ला नाही होणार आहे, एवढा लांब जाणार आहे. म्हणजे 22 ते 25 सप्टेंबरच्या वेळेला हे दाखवलं जाणार आहे. त्यामुळे किती लांब आणि किती दिवस आहेत बघा अजून प्रेक्षक हो. सिरियल म्हणजे असंच असतं की लांब लांब दाखवतात. पण एक गोष्ट बरी झाली की अमृताचं कॅरेक्टर इथेच संपेल, आणि बहुतेक प्रेक्षक अमृताला हे सगळे पुरावे त्या यमुनानेच दिलेले असतील बघा प्रेक्षक. कारण आता यमुना शोधात असते ना कावेरीच्या, आणि आज कावेरीच्या हातावर तिने यशच्या नावाची मेहंदी पण पाहिलेली आहे. त्यामुळे आता तिला तो डाऊट असतोच. पण यश आणि कावेरीचं लफडं हे एक्सपोज झालेलं नसतं, पण जेव्हा कावेरीवर तो आळ येतो आणि यश समोर येतो तिची बाजू घ्यायला, तेव्हा मात्र सगळ्यांना कळणार की यश आणि कावेरीचं लफडं चालू आहे म्हणून. आणि आता अमृता काय करणार आहे माहित नाही. खरं तर सुलक्षणा तिला घराबाहेर काढलेलीच आहे आणि तिचं सत्य सर्वांसमोर आलेलंच आहे. पण आता ही सुलक्षणा तर काय धडीची बाई नाही आहे.
ती आता ठेवून पण घेऊ शकते अमृताला, कारण तिला जरा अक्कल कमीच आहे बघा प्रेक्षकांनो. खरं तर कावेरीवर एवढे अत्याचार झाले, तेवढे अत्याचार झाले, सून नसूनही सगळे भोगलेत तिने. तिचा तर काय फायदाच झाला नाही आहे सुलक्षणा आणि फॅमिलीमुळे. फायदा तर ते सुलक्षणाचाच झाला ह्या कावेरीमुळे. पण कधीही ह्या लोकांनी तिला इम्पॉर्टन्स दिला नाही आणि आता तर चक्क तिच्यावर खुनाचा आरोप घातलाय. म्हणजे यशच्या बाबाला तर मारलेली अमृतच असेल, पण आता नाव मात्र कावेरीवर आलेलं आहे. आणि आता ती कशी सुटणार जेलमधून आणि पोलिसांच्या तावडीतून, ती कशी सुटणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता यश तिच्या बाजूने थांबलेला आहे आणि आता त्याचा पुढचा पाऊल काय असेल हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. आणि आता खरा खुनी कोण आहे ह्याच्यापर्यंत कसे पोहोचणार ती लोक हे पण बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. आता इथे कावेरीला खुनाच्या म्हणजेच अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये अटक झालेली आहे, पण आता यशचे बाबा जिवंत होतात की वारतात ते पण इंटरेस्टिंग होणार आहे. जर त्यांना काहीतरी झालं तर मग आता कावेरीची सुटका खरंच खूप जड आहे. आणि आता जर एकदा कोर्टामध्ये हा गेला तर वर्षानुवर्ष चालूच राहू शकतं की कोण खरा खुनी आहे ह्याची केस चालूच राहू शकते. आणि आता जेलमध्ये ती गेले म्हटल्यावर तिथे मंदारही भेटणार तिला. त्यामुळे आता खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत आणि या सुलक्षणामुळे आता कावेरीवर काय काय नवीन संकटे येणार आहेत हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता ही सुलक्षणा काय करेल तिचं हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर सुलक्षणाच्या नवऱ्याला इतकं लागलंय तरी सुलक्षणा तिच्या नवऱ्याला लागलेलं बघून डॉक्टरांना बोलवतच नाही, डायरेक्ट येऊन त्या कावेरीला घराबाहेर काढते. हेच खूप आश्चर्य वाटतंय. म्हणजे कसं काय कुणाचा नवरा पुरं रक्त बंबाळ म्हणजे रक्तात पडलाय आणि ही बाई काय करते तर कावेरीला येऊन घराबाहेर काढते. आता तिला घराबाहेर काढणं इम्पॉर्टंट आहे की त्या नवऱ्याला औषधं देणं किंवा इलाज करणं, हेच जरा चुकीचं वाटलंय बघा प्रेक्षक या प्रोमोमध्ये. आणि तुम्हाला पण कसं वाटलं आहे ते आम्हाला नक्की कळवा. आणि आता असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा आणि नवीन नवीन प्रोमोसाठी सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल आमच्या चॅनलवरती, कोणते तुमचे आवडते सिरियल्स आहेत ते आम्हाला त्यांची नावं नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये, म्हणजे आम्ही नक्की त्या व्हिडिओजबद्दलही टाकू. आणि काय काय प्रोमोज तुम्हाला बघायला आवडतात तेही आम्हाला सांगा कमेंट करून. आणि तुमची आवडती मालिका कोणती आहे हेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर आमच्या ह्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा. आणि दुसरे जे सिरियल्स आहे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम ह्याच्याबद्दलही आम्ही चॅनलवरती सांगतो. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा तुम्हाला ह्या सिरियल्सचे अपडेट्स पाहिजे असतील तर. आणि अजून काहीतरी सुधारणा आमच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगायचे असतील तर त्याही आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही त्या चेंजेससुद्धा करून घेऊ आमच्या व्हिडिओजमध्ये. आणि आता प्रोमो इथेच संपत आहे, तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा आमचे सगळे व्हिडिओज. आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि 22 ते 25 सप्टेंबरच्या वेळेला ही सिरियल नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नक्की अपडेट होईल ह्या एपिसोडबद्दल सुद्धा. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.